येत्या 36 तासात समुद्रामध्ये जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांनी समुद्रावर जाणं टाळावं आणि यंत्रणांना सहकार्य करावं. मुंबई महापालिकेचं आवाहन. मुंबईमध्ये मध्य रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक घोषित. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार. पश्चिम रेल्वेचा शनिवारी मध्यरात्रीनंतर मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान ब्लॉक. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता आजपासून रेल्वेचं रिझर्वेशन करता येणार. 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांचं तिकीट काढता येणार. महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 जागांसाठी भरती. 17,76,000 तरुण तरुणींचा भरतीसाठी अर्ज. यामध्ये इंजिनियर, डॉक्टर, बीटेक आणि MBA पदवीधरांचा समावेश. चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात छोट्या मधुवाघिणीचं पर्यटकांना दर्शन. ताडोबातील वन्यजीव प्रदर्शनाचा हंगाम. पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात तेंदूपत्ता संकलनास गेलेल्या मजुरावर अस्वलाचा हल्ला. 60 वर्षीय रमेश आंबेडारे हल्ल्यामध्ये जखमी. अकोला शहरात मध्यरात्री उद्योगपती ब्रिजमोहन भरती यांच्या घरी चोरी. 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची शक्यता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बुलढाण्यामध्ये एसटी बस आणि खासगी बसचा भीषण अपघात. अपघातात 1 महिला ठार तर 25 जण जखमी. चिखली मेहकर मार्गावरची घटना. हिंगोली सेनगाव रोडवरील गिलोरी पाटीजवळ भरधाव कारचा अपघात. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी. हिंगोलीच्या मूर्तिजापूर परिसरात पतीकडनं पत्नीची हत्या. चारित्र्याच्या संशयातनं हत्या केल्याची माहिती. या प्रकरणी औंढ्या नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात 3 डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण. रुग्ण दगावल्याच्या संतापात मारहाण केल्याची माहिती. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा मार्चच्या नेतृत्वात बेमुदत कामबंद आंदोलन. दिल्लीच्या तिहार कारागृहातल्या कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी. हाणामारीत एकाची हत्या. आरोपी अब्दुल बशीरकडून दीपक सोनीची हत्या. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना धक्का. ब्रिटनच्या स्थानिक निवडणुकीत हुजूर पक्षाची माघार. सत्ताधारी हुजूर पक्षाने गेल्या 40 वर्षातील सर्वात वाईट कामगिरी नोंदवल्याचं निकालातनं स्पष्ट. रविवारपर्यंत संपूर्ण निकाल समजण्याची अपेक्षा. IPL स्पर्धेत गुजरात टायटन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी आज मुकाबला. गुणतालिकेत बंगळुरूचा संघ 10व्या स्थानी तर गुजरात 8व्या स्थानावर. कोहली आणि गिलकडून मोठ्या अपेक्षा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.